मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा TV महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय? तर फिजिओथेरपी म्हणजे की म्हणजे हा क्वेश्चन ॲक्च्युली सगळ्यांनाच पडतो की सोलापुरात, कारण फार कमी लोकांना माहिती आहे की फिजिओथेरपीचं काय काम आहे आणि फिजिओथेरपी नेमकं काय करतात. तर फिजिओथेरपी एक असा आपल्या मेडिकलमधला पार्ट आहे की जिथे तुम्ही जे कोणी रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत किंवा हॉस्पिटलनंतर काय सर्जरी झाली तुमची, त्याच्यानंतर तुम्ही रिकवर कसं होणार किंवा तुम्ही परत रुटीनला कसं लागणार, तर हे बघण्याचं काम एका फिजिओथेरपिस्टचं असतं. तर फिजिओथेरपी म्हणजे की एखादं तुम्ही व्यायाम कसं करताय किंवा त्याला आजार ठीक करण्यासाठी किंवा तुम्ही परत कसं चालताय, कसं तुमचं रुटीन सुरू होणार आहे. जर एखादा स्पोर्ट्स खेळाडू प्लेअर असेल तर त्याला जर इंजुरी झाली तर इंजुरी त्याची कधी ठीक होणार, कशी ठीक होणार, आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की त्याला परत एकदा खेळायला रिटर्न ग्राउंडवरती जायचं आहे. तर त्या ग्राउंडवरती जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल आणि तो वेळ कसा आम्ही कमी करू शकतो, हे फिजिओथेरपिस्टचं काम आहे. तर योग्य ते व्यायाम देणे म्हणजे फिजिओथेरपी, दुखणं कमी करणे म्हणजे फिजिओथेरपी, आणि औषधांशिवाय किंवा टॅबलेटशिवाय जर आपल्याला ठीक व्हायचं असेल किंवा बरं व्हायचं असेल तर फिजिओथेरपी ही नक्कीच युजफुल आहे. मॅडम, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की सोलापूरमध्ये फिजिओथेरपिस्टबद्दल अजून एवढी काही प्रचार झालेला नाही आहे. मग आता जसं फिजिओथेरपिस्ट खरं तर ही सायंटिफिक एक टर्म आहे आणि खरं तर सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, तर ह्याच्या आधुनिक पद्धती काय आहेत? तर फिजिओथेरपी म्हणजे आधी जे माहिती होतं की जुनी पद्धत जी आहे की एकतर मसाज करा किंवा बॉडी मसाज म्हणजेच फिजिओथेरपी, तर हा एकदम चुकीचा कन्सेप्ट आहे. हे मला सर्वात आधी क्लिअर करावं असं वाटतंय. तर फिजिओथेरपीमध्ये आता आधुनिक उपचार पण पद्धती फार वाढलेल्या आहेत, जसं की रोबोटिक थेरपी, की ज्याच्यानी जे पॅरलाइज पेशंट आहेत किंवा ज्यांना लकवा झालेला आहे तर ते परत बरे कसे होणार किंवा ते परत कसे चालणार, यासाठी रोबोटिक थेरपी ही सर्वात ॲडव्हान्स आणि आत्ता इंडियामध्ये फार कमी लोकांकडे ही उपचार पद्धती अवेलेबल आहे. तर रोबोटिक्समध्ये तुम्ही म्हणजे पेशंटला रोबोटिक्सप्रमाणे सगळे उपचार केले जातात, कारण आपल्याकडे मनुष्यबळ कमी झालेलं आहे आणि शारीरिक क्षमता पण कमी झालेली आहे लोकांची, की एखाद्या पॅरलाइज झालेल्या माणसाला उचलणं आणि त्याचे व्यायाम करून घेणं हे फार कठीण झालेलं आहे आत्ताच्या संदर्भात. तर रोबोटिक्समध्ये तुम्ही पेशंटला रोबोटिक्स उचलतात, त्यांचं वॉकिंग घेतात, त्यांना परत त्यांचे सगळे मुवमेंट्स हाताचे पायाचे सगळे मुवमेंट्स घेतात आणि त्यांना ब्रेनला ट्रेनिंग दिली जाते की कसं तुम्ही परत बॅक टू नॉर्मल रुटीनला येणार. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स जर बघितलं किंवा बाकी मस्क्युलोस्केलेटल किंवा ऑर्थोपेडिक पेशंट जर बघितले किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह जे पेशंट्स असतात की ज्यांना फार इम्पॉर्टंट असते फिजिओथेरपी, त्यांच्यासाठी फार आधुनिक आपल्याकडे ट्रीटमेंट्स पद्धती आहेत की जे फार आपलं शारीरिक काम फार कमी करतात आणि लवकरात लवकर आपल्याला रिकव्हरी देण्याचे सर्वात इम्पॉर्टंट आहे. मॅडम, खरं तर बोन्स आणि मसल्स हे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर ह्या हाडांची ताकद वाढवण्यासाठी फिजिओथेरपी नक्की कशी काम करते? येस, फिजिओथेरपीचं महत्त्वाचं काम हेच आहे की स्नायूंचं आणि हाडांची ताकद वाढवणे. हाडांची ताकद तशी वाढत नसते, पण स्नायूंची ताकद वाढली की ऑटोमॅटिकली हाडं पण मजबूत होतात, कारण हाड तुमचे स्नायूंसोबतच असतात. तर स्नायूंना जर ताकद वाढवायची असेल आणि जॉईंट पेन जे येतात सध्याच्या घडीला किंवा आत्ता आपण बघतो की 30 किंवा 40 ओलांडली की म्हणजे लोक म्हणतात की मला जॉईंट पेन होत आहे किंवा अँकल पेन होतं आहे, नेक पेन होतं आहे. त्या सगळ्यांचं कारण हेच आहे की तुमचे स्नायू कुठेतरी कमजोर झालेले आहेत. तर फिजिओथेरपी ह्यामध्ये रोल असा आहे की तुम्हाला योग्य त्या मसलला, योग्य त्या स्नायूंना कसं त्या योग्य प्रकारे एक्सरसाइज द्यायचं आहे किंवा प्रत्येक माणसाला वेगवेगळे एक्सरसाइज किंवा त्यांच्या रुटीनप्रमाणे किंवा त्यांच्या पेनप्रमाणे आपण एक्सरसाइज एक्सप्लेन करतो. तर फिजिओथेरपीचा महत्त्वाचा हा रोल आहे की एक्सरसाइज प्रॉपर त्या ठिकाणी, प्रॉपर त्या जॉईंटला आणि प्रॉपर त्या माणसांना
योग्य त्या वेळी देणे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. मॅडम, सर्वसाधारण घरांमध्ये असं नेहमी होतं की आपल्याला बोन्सच्या निगडीत कुठंही काहीतरी दुखणं आलं आणि असं कोणी सहजपणे म्हणतं की तुझ्या अंगामधलं कॅल्शियम कमी झालं असेल आणि मग ते कॅल्शियम कमी झालं म्हटल्यावर आपण कुठल्या तरी कॅल्शियमच्या गोळ्या घेतो. मग खरं तर हे गोळ्या घेणं विदाऊट एनी डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन हे बरोबर आहे का? नाही, कुठल्याही गोळ्या घेण्याच्या आधी तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन घेणं फार गरजेचं आहे. कॅल्शियम महत्त्वाचं आहे आपल्या बॉडीला आणि 40 नंतर किंवा 50 नंतर डेफिनेटली आम्हीही सजेस्ट करतो की कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, व्हिटॅमिन D3च्या गोळ्या घ्या, सप्लिमेंट्स घ्या, कारण आपल्या अन्नातून तेवढं सप्लिमेंट किंवा तेवढं व्हिटॅमिन्स जात नाही आहे. तर पण जे काही आपण घेतोय कॅल्शियमच्या गोळ्या, म्हणजे कोणीतरी घरातला एखादा माणूस घेतोय म्हणून आपण घ्यायच्या, कोणाच्या तरी नॉन मेडिकल पर्सनकडनं आपण जर घेत असलो तर हे डेफिनेटली चुकीचं आहे. तर मी सजेस्ट करेन की डेफिनेटली कॅल्शियमच्या गोळ्या महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या असण्यापेक्षा डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे घ्या, कारण जोपर्यंत बायोकेमिस्ट्री किंवा आपण जे रिझल्ट बघत नाही की कॅल्शियम कमी आहे का नाही, कारण अति कॅल्शियम पण हानिकारक आहे, कमी कॅल्शियम पण हानिकारक आहे. मॅडम, आता आपण खूप ऑब्झर्व करतो सध्या की टेक्नोसॅव्ही खरं तर युग चालू आहे आणि ह्या युगामध्ये सगळेजण टेक्नोसॅव्ही झाले, त्यामुळे आपलं जास्त तर वर्क हे स्क्रीन वर्क असल्यामुळं झालं आहे. तर जे IT वर्कर्स आहेत किंवा जे यंगस्टर्स आहेत जे पूर्ण स्क्रीन टाईमच त्यांचा चालू असतो दिवसभर, मग त्यांना कुठेतरी डोकेदुखी किंवा पाठदुखी ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. मग अशा लोकांसाठी किंवा अशा यंगस्टर्ससाठी तुम्ही काय सांगाल? येस, हा फिजिओथेरपीमधला ॲडव्हान्स तुम्ही थेरपी सेशन बोलू शकता. अर्गोनॉमिक डिव्हाइस किंवा अर्गोनॉमिक ॲडवाइसेस असं त्यांना आम्ही सांगतो. तर यामध्ये नेमकं आपण काय करतो की जे कम्प्युटरवरती तासनतास बसलेले असतात, तर डेफिनेटली त्यांना आपल्याकडे उपचार आहेत. आमचं सजेशन असतं फिजिओथेरपिस्टचं की तुम्ही 45 मिनिट्स मॅक्झिमम तुम्ही एकाच ठिकाणी बसायला हवं आणि 45 मिनिट्स नंतर तुम्ही 2 मिनटं का असे ना ब्रेक घ्यायलाच पाहिजे, तुमच्या चेअरवरनं उठायला पाहिजे. किंवा एक ऑफिस वर्कआउट असं एक थेरपी असतं की जे काही तुम्ही 5 मिनटाच्या आत तुम्ही ऑफिस चेअरवरती बसून ते सगळे एक्सरसाइज करू शकता, जेणेकरून तुम्हाला मानेचा प्रॉब्लेम किंवा स्पाईनचा प्रॉब्लेम, मणक्यांचा प्रॉब्लेम ते कधी उद्भवणारच नाही. आणि IT वर्कर असल्यामुळे किंवा हे टेक्नो वर्क असल्यामुळे स्क्रीन टाईम जास्त आहे, मान्य आहे, कामही भरपूर आहे, मान्य आहे, पण तुम्ही स्वतःच्या हेल्थसाठी 2 मिनटं नक्कीच काढू शकता. मॅडम, खरं तर आता IPLचं वातावरण चालू आहे, सगळीकडेच IPLची चर्चा चालू आहे. तर IPL सगळेजण बघतात आणि खेळाडूंची तर खूपच चर्चा होते आपल्या भारतामध्ये. तर स्पोर्ट्ससाठी किंवा जे असे सगळे नामवंत खेळाडू आहेत किंवा रिजनल जे खेळतात त्यांच्यासाठी फिजिओथेरपी गरजेची आहे का? हो, नक्कीच गरजेची आहे. कारण आपण बघतो सध्या तुम्ही जर कोणतेही इंटरनॅशनल प्लेयर्स बघितलं तर सगळ्यांचे फिजिओथेरपी कंटिन्यूअस चालू असते. एकही प्लेयर म्हणजे इंटरनॅशनल प्लेयर असू दे किंवा भारतातले जे इंटरनॅशनल लेवलला खेळत आहेत ते कोणतेही प्लेयर विदाऊट फिजिओथेरपी पुढे जात नाही. आणि फिजिओथेरपीचं इम्पॉर्टन्स असं आहे यामध्ये की तुम्हाला इजा होऊ नये यासाठी म्हणून फिजिओथेरपी ही महत्त्वाची आहे. कारण म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आम्ही असं म्हणतो. तर फिजिओथेरपीचं काम आहे की तुम्ही प्रिव्हेंट करा कोणत्याही इंजुरीला होण्यासाठी किंवा उद्भवणाऱ्या कोणत्या इंजुरीसाठी. आता खेळाडू म्हणलं तर इंजुरी होतातच, तर त्या कशाप्रमाणे कमी करूयात किंवा त्या कशाप्रमाणे अवॉइड करता येईल हे काम फिजिओथेरपिस्टचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही हे इंटरनॅशनल प्लेयर्सला कळतं किंवा त्या लेवलच्या प्लेयर्सला कळतं, पण ही बातमी सोलापुरात मला डेफिनेटली सांगायची इच्छा आहे की सोलापूरचे खेळाडू फार चांगले आपले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत ज्या लोकांना मी ट्रीट केलं आहे किंवा जेवढ्या प्लेयर्सला मी इथे ट्रीट केलं आहे त्यापेक्षा जास्त प्लेयर्स मला माहिती आहेत की जे नॅशनल लेवलला जाण्याची त्यांची क्षमता आहे, पण कुठेतरी त्यांचं ताकद कमी पडते किंवा क्षमता कमी पडतात. आणि ह्याचा मला खेद आहे की म्हणजे फिजिओथेरपिस्ट असूनसुद्धा खेळाडूंना तो फिजिओथेरपी म्हणजे काय हेच माहीत नाही आणि आम्ही का घ्यायची फिजिओथेरपी, आम्हाला कशी ती उपयोगी पडणार, ह्याबद्दल एज्युकेट करणं फार इम्पॉर्टंट झालेलं आहे. तर यामध्ये आपण मसलला स्ट्रेंथ देतो, म्हणजे स्नायू त्यांचे बळकट करतो, त्यानंतर त्यांच्या हाडांची मूवमेंट फ्लेक्झिबिलिटी कशी राहील, कारण कुठल्याही गेमला फ्लेक्झिबिलिटी तर पाहिजेच पाहिजे. त्यानंतर तुम्ही मॅक्झिमम स्टॅमिना कसं ठेवताय तुमच्या गेमसाठी
तुमच्या त्या 5 मिनिटाचा गेम असू दे किंवा 15 मिनिटाची गेम असू दे, पण स्टॅमिना त्यावेळेला तुम्हाला मॅक्झिममच लागतो आणि तो कसा मेंटेन ठेवायचा हे फिजिओथेरपी तुम्हाला शिकवतं. आणि या सगळ्यांसोबत तुमची सायकोलॉजी कशी आहे किंवा मेंटली तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात हे एका फिजिओथेरपिस्टकडनंच तुम्ही ते उपलब्ध करून घेऊ शकता. सोलापूरच्या सर्व खेळाडूंना मी आवाहन करते की डेफिनेटली तुम्ही फिजिओथेरपी काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स कसं तुम्हाला घेता येईल तुमच्या गेममध्ये पुढे जाण्यासाठी. कारण माझी फार इच्छा आहे की सोलापूरचे खेळाडू म्हणजे स्टेट लेवलला जातात पण नॅशनलला आणि इंटरनॅशनलला पण त्यांचं नाव व्हावं. मॅडम, तुम्ही कधी ठरवलं की फिजिओथेरपिस्ट व्हायचं आणि तुमच्या या पूर्ण कारकिर्दीबद्दल मला जाणून घेण्यामध्ये खरं उत्सुकता आहे. येस, म्हणजे माझी जर्नी अशी आहे की मी आईबाबांची इच्छा होती की मी मेडिकलमध्ये जावं आणि घरातलं एकतरी जणी कोणीतरी मेडिकल फील्डमध्ये काम करावं आणि त्याच्यात पुढे जावं. MBBSमध्ये मला ॲक्च्युली म्हणलं तर कधीच इंटरेस्ट नव्हता, पण फिजिओथेरपी तेव्हा माझ्यासाठी एक नवीन कल्पना होती किंवा एक नवीन फील्ड होतं, एक करिअर ऑप्शन होतं की ज्याच्यात फार काही लोकांना माहीत नाही. आणि तुमच्या सगळ्यांसारखंच माझी पण कन्सेप्ट अशीच होती की फिजिओथेरपी म्हणजे एक मसाज करणारच. पण जेव्हा त्या फील्डमध्ये उतरले आणि मी करिअर म्हणून तो ऑप्शन घेतला तेव्हा मला कळत गेलं की फिजिओथेरपी नेमकं काय आहे आणि हे किती युजफुल आहे. म्हणजे ही सर्वात जास्त मेडिकल सर्व्हिस जी लोकांकडे कनेक्ट करते. म्हणजे MBBS डॉक्टर्स किंवा सर्जन्स किंवा फिजिशियन तुम्हाला एकदा बघतात, दोनदा बघतात, तुम्ही त्यांच्याकडे आजारी पडला तर जातात. पण फिजिओथेरपी एक अशी ट्रीटमेंट आहे की जिथे तुम्हाला पेशंटसोबत तुमचं एक वेगळंच कनेक्शन, एक वेगळं नातं जुळतं. कारण कोणताही पेशंट एका दिवसात परत जाणार नाही आहे. फिजिओथेरपी म्हणजे एक लॉंग टर्म प्रोसेस आहे आणि जी फॉलोअप म्हणून घ्यावीच लागते. जसं तुम्ही आजारी पडता, तुम्हाला ताप येतो, तुम्ही फिजिशियनकडे जाता, गोळ्या घेता आणि परत तुम्हाला 10 दिवसांनी किंवा 10 महिन्यांनी ताप येतो. तसंच फिजिओथेरपीचं पण आहे. पण फिजिओथेरपीमध्ये एकदा पेशंट आला की तो त्या फिजिओथेरपिस्टसोबत नक्कीच एक नातं वेगळं जुळवून जातो. आणि अशा प्रकारे माझे जसे जसे पेशंट वाढत गेले, माझं स्वतःचंही मग आधी जेव्हा मी एका ठिकाणी काम करत होते, मी 1 वर्ष आधी एक्सपिरियन्स घेतलं की नेमकी फिजिओथेरपी क्लिनिकली कशी प्रॅक्टिस करावी लागते. आणि त्यानंतर मग माझ्या बाबांनीही मला साथ दिली की तू स्वतःचं क्लिनिक काढ आणि हीच सर्व्हिस तू स्वतःच्या नावाने दे. कारण तेव्हा मी सरांच्या अंडर देत होते आणि मी शिकले की सरांकडनं कसं सर्व्हिस देत आहेत किंवा पेशंटला कसं ते एक म्हणजे आमचं सॅटिस्फॅक्शन ह्याच्यामध्येच आहे की पेशंट खुश होऊन आमच्याकडनं इथून जातोय, विदाऊट पेन घरी जात आहेत. तर हे सगळे जे छोटे छोटे एक्सपिरियन्स होते त्या सगळ्यांनी एक मोटिवेशन मिळालं की हे क्लिनिक ओपन करायचं स्वतःचं आणि ही सर्व्हिस स्वतःहून प्रोव्हाइड करायची. मॅम, जसं आपण म्हणतो की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आणि तुम्ही गेली कित्येक वर्ष रुग्णसेवा करत आलेला आहात. मग नक्की या रुग्णसेवेचा अनुभव कसा होता? काय सॅटिस्फॅक्शन मिळतं खरं तर या सगळ्या गोष्टीनंतर? एक आहे की आत्तापर्यंत माझ्याकडे 400-500 पेशंट आलेले आहेत. म्हणजे माझं 2 वर्ष झाले क्लिनिक सुरू आहे आणि या सगळ्यांमध्ये मला एकच कॉमन पॉईंट दिसतं की मॅडम आमचं पेन कमी झालं आहे, फार जास्त कमी झालं आहे. म्हणजे आता आम्हाला चालण्यामध्ये फार चांगला अनुभव येतो आहे किंवा आम्हाला काम करायला आता तेवढा त्रास होत नाही आहे. तर हे जेव्हा वाक्य आम्ही ऐकतो एका रुग्णाच्या तोंडातून, ते आमच्यासाठी फार सॅटिस्फॅक्शन आहे. आणि असे भरपूर पेशंट्स आहेत, म्हणजे स्पोर्ट्स प्लेयर्स पण भरपूर आहेत की ज्यांना मी त्यांच्या गेममध्ये एक इम्प्रूव्हाइज करून दिलेलं आहे. आता जे ॲथलीट्स आहेत माझ्याकडे, रनर्स, स्प्रिंटर्स, तर त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की टाईम. त्यांना मिनिमम सेकंड्समध्ये 100 मीटर्स कवर करायचे, 200 मीटर्स कवर करायचे. तर 1-2 पेशंट असे आहेत जे माझ्याकडे सध्या रेग्युलर येतात की त्यांना आता एवढा विश्वास बसला आहे की जर माझी स्पीड कमी झाली किंवा मला कुठेही काही झालं तर या मॅडम नक्कीच मला त्या स्पीडमध्ये इम्प्रूव्हमेंट करून देणार आहेत. आणि असे 2-3 पेशंट काय तर 10-12 पेशंट्स अजून माझ्याकडे असे आहेत की ज्यांना मी त्यांच्या गेममध्ये फार जास्त इम्प्रूव्हमेंट करून दिलेली आहे. आणि बाकी रुग्ण तर आपल्याकडे आहेत की जे पेन कमी करण्यासाठी, आणि त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की पेन कमी व्हावं. आमच्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर असते की तुम्ही नीट चालावं, तुमचं पोश्चर नीट असायला पाहिजे
आणि तुमची कामं तुम्ही बरोबर करताय विदाउट एनी पेन. मॅडम धन्यवाद की आज तुम्ही खरंच खूप सुंदर माहिती दिली फिजिओथेरपीबद्दल. माझ्यासारखे जे बरेच दर्शक आहेत आपल्या टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे, त्या सगळ्या दर्शकांपर्यंत ही माहिती पोचली नक्कीच असणार. आणि ज्यांना फिजिओथेरपीसारखा त्रास आहे ते नक्कीच तुम्हाला आपल्या इंटरव्ह्यू नंतर कॉन्टॅक्ट करतील याची मला खात्री आहे, कारण की एवढी सुंदर माहिती तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली आहे. त्यासाठी खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. दर्शक हो, आज आपण आपल्या टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये सोलापूरमधील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर राधिका मालू यांच्याशी विस्तृत माहिती जाणून घेतली आणि त्यांच्याशी आपण संवाद साधलात. आणि तुम्हाला जर तुमची अंगदुखी किंवा डोकेदुखी किंवा अजून बऱ्याच काही समस्या जर कमी करायच्या असतील, पूर्ण बऱ्या व्हायच्या असतील, तर तुम्ही नक्कीच फिजिओथेरपीची ट्रीटमेंट करून घ्यावी. आणि अशी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर अर्थातच मालूज सेहतमध्ये. आणि मला ह्याची खात्री आहे की तुमची सेहत मालूज सेहतमध्ये येऊन अप्रतिम आणि तंदुरुस्त होणारच. आणि जर तुम्हाला अजून विस्तृत माहिती आणि ट्रीटमेंट कशी करून घ्यायची याची जर माहिती हवी असेल, तर तुम्ही मालूज सेहत, जे रंगभवन डॉमिनोज पिझ्झाच्या समोर आहे, बिराजदार कॉम्प्लेक्समध्ये, तिथे तुम्ही येऊन नक्कीच माहिती जाणून घेऊ शकता. आणि मला याची खात्री आहे की तुमची तब्येत अगदी तंदुरुस्त होईल आणि फिजिओथेरपीमुळे तुम्ही तुमचं आयुष्य अजून चांगल्या प्रकारे जगू शकाल. अशाच सुंदर सुंदर डॉक्टरांच्या मुलाखती आपण टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.